तर काय म्हणते पब्लिक, आता आलो ना आपण आपल्या शॉपमध्ये. आजच्या ह्या ब्लॉगचं आपण स्टार्टिंग करत आहोत. आता आपण दिवा वगैरे लावला आपल्याच मंदिरामध्ये आणि आता आपल्याला बॅकवरचे वगैरे ऑर्डर आली आहेत आणि आज आपल्याला आलं एक मगचा ऑर्डर. तो मग पण बनवायचा आहे आपल्याला. आपल्याला फिरूच्या आयडीसाठी जसं ठेवायला स्टँड बनवायचे. आता आपण हा रॉड नेतो स्टँड बनवायसाठी ना. आपण आता स्टँड बनवतो फिरोजच्या आयडीसाठी, चष्मा ठेवायसाठी. तर चला मग आता वेल्डिंगच्या दुकानमध्ये जातो मी. तर आपल्या लाखांदूरमधले सगळे वेल्डिंगवाले बिझी आहेत, त्याच्यामुळे कोणी पण आपला स्टँड बनवायला तयार नाहीत. म्हणून आपण आपला रॉड आता आणला आहे वापस. तर बघू आता कोणता वेल्डिंगवाला भेटते आपल्याला खाली तर, आणि आपल्याला कोण स्टँड बनवून देतो. कारण की सगळे वेल्डिंगवाले बिझी आहेत, सगळ्याकडे कामं आहेत. आता त्यांना पण काय म्हणणार आपण, त्यांच्याकडे कामच आहे तर आपण काय करू शकता. तर बघू आता कोणता दुसरा वेल्डिंगवाला मिळेल तर त्याला दादाला करून वगैरे मागू आपण. तुम्ही बघू शकता फिरतचा अड्डा कंप्लीट झालेला आहे. थांबा 5 मिनिट. हा बघा फिरतचा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पहिल्यापेक्षा. तर आपण आता एका नवीन प्रोडक्टवर काम चालू केलेलं आहे आपला. तुम्ही बघू शकता हा आहे आपला प्रिंट त्या नवीन प्रोडक्टची. आणि हाय लागणार आहेत थोडे बहुत, ठीक आहे. केस, छोट्या मुलीचे एका केस आहेत. तर हे केसाईवरून एक फ्रेम बनवतो आपण. तुम्हाला मी हे फ्रेम रेडी करते आणि थोड्या वेळाने दाखवते का कशी आपण एक नवीन आणि युनिक फ्रेम बनवली आहे. तर आजपर्यंत अख्खं कोणीच नाही बनवलं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशी फ्रेम कोणी नाही बनवलं. तशी फ्रेम आपण बनवत आणि तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने फ्रेम बनवून. तर आता आपल्या फ्रेमचे प्रोसेस सध्या चालू आहे आणि बनल्यावर तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने, ठीक आहे.